नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे, 20 मार्च 2026 आणि 21 दिवसांमध्ये 3 पारायण कसे करावे, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. यंदा 2026 मध्ये 20 मार्च शुक्रवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस येणार आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण आपण कसे करावे, गुरुचरित्र पारायण करत असताना रोज आपण किती अध्याय वाचावे आणि काय नियम पाळावेत, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या पारायणामध्ये काय खावं, काय खाऊ नये, जर उपवास आला तर, मासिक पाळी आली तर, विटाळ आला तर काय, तसेच संकल्प कसा करावा, पूजा मांडणी कशी असावी. तुमचं घर छोटं आहे, तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा नाही. पूजा मांडणी न करता गुरुचरित्राचे पारायण कसं करावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय साध्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण कसे करावे. आणि उद्यापनाला तुम्हाला एखादं जोडपं नाही मिळालं तर त्याचं काय करावं, ही अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर बघा, 20 तारखेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. 20 तारखेला उद्यापन येईल. त्याचप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायण काळाची सुरुवात करायची आहे. पारायण म्हणजे काय, तर समाप्ती 7व्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी पारायणाचा 7वा दिवस यावा, या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे. आता ज्या दिवशी तुम्ही पारायणाची सुरुवात करणार आहात, समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगोदरसुद्धा करू शकता. बऱ्याच जणांची मासिक पाळी असते, कोणाला कुठे जायचं असतं, तर कोणाचं काही ठरलेलं असतं. तर तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल तेव्हा त्या दिवशीपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. गुरुचरित्र पारायणाची सुरुवात आहे तर ती शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती जी आहे ते शुक्रवारी करावी. पण बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. तुमचं मन जर पवित्र आहे तर गुरुचरित्र वाचण्यासाठी तुम्हाला ओढ लागलेली आहे. याच्यासाठी मोठं दुसरं काहीच नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की आजपासून गुरुचरित्र पारायण करायची सुरुवात करावी तर तुम्ही त्या दिवशीसुद्धा तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही. आपल्या मनामध्ये येणं हे मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, ही सुद्धा एक महाराजांची कृपा आहे. कारण महाराजांच्या कृपेशिवाय ही गोष्ट आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाही. कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कित्येक जन्माचं पुण्य लागतं. तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो असं म्हटलं जातं. जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. गुरुचरित्र पारायण तुम्ही पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत कधी वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये सोडलं तर गुरुचरित्राचं पारायण करू नका, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. पण बघा, ज्यांना दिवसभरामध्ये शक्य होईल त्यांनी संध्याकाळी 9 वाजण्याच्या अगोदर तरी गुरुचरित्र वाचावे. आता 7 दिवसाचे आपण पारायण कसे करताना आपल्याला पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत आणि 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत आणि 7व्या दिवशी म्हणजे समाप्तीच्या दिवशी 44 ते 53 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजे समाप्ती करायची आहे. आता गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचे करत असताना आपल्याला आसन 7 दिवस एकच ठेवायचं आहे, जागा तीच ठेवायची आहे. वाचनाची वेळसुद्धा आपल्याला 7 दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कधीतरी अडचण आली, जमलं नाही तर काही हरकत नाही, पण आज सकाळी वाचलं, उद्या दुपारी वाचलं, परवा संध्याकाळी वाचलं, अशा पद्धतीने आपल्याला पारायण हे करायचं नसतं. अशा पारायणाला काहीही हरकत नाही. महिला, पुरुष, मुलं मुली अगदी प्रत्येकजण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. पारायण करताना आपलं शरीर आणि मन स्वच्छ ठेवायचं. चांगले विचार आपल्या मनात ठेवायचे. पारायण करताना शक्यतो पांढरे वस्त्र आणि शुभ्र वस्त्र परिधान करा आणि ते नसेल तर स्वच्छ मात्र वस्त्र परिधान करावे. म्हणजेच काय, तर महिलांनी पाळीमध्ये घातलेली वस्त्र आपल्याला पारायण करताना घालायची नाही. ही गोष्ट मात्र महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावावे. पुरुष करत असेल तर कुंकू लावायचं, भस्म अवश्य लावावं. भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होते. पारायणाला बसताना
जर तहान वारंवार लागत असेल तर तांब्यावर पाणी जवळच आपल्याला घेऊन बसावे. सारखं सारखं वाचन करताना उठू नका. वाचन मनोभावे करावं. फार मोठ्याने नाही, अगदी मनातल्या मनात पण नाही, पण हळुवारपणे आपण जसं बोलतो आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने आपण वाचन करावं. एवढ्या आवाजात आपण वाचन सुरू करत असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं, पाय धुवायचे, गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं, पुन्हा वाचनाला बसायचं. पारायण काळामध्ये गोमूत्राचा आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वापर करायला हवा. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, पूजेच्या ठिकाणी शिंपडावं, घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं. आणि बघा, पारायण सुरू करण्याअगोदर एक दिवस आपण जेव्हा जमेल तेव्हा 4 कुत्रे आणि 1 गाय गव्हाच्या पोळीचा घास, म्हणजेच आपल्याला गाईला चपातीचा घास द्यायचा आहे. आता 7 दिवसाची गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर तुमचं घर मोठं असेल, तुम्हाला जर पूजा मांडणी वगैरे करायला आवडत असेल तर तुम्ही पूजा मांडणी अवश्य करा. तिथे बसून तुम्ही 7 दिवस गुरुचरित्र पारायण करा. पण समजा तुमची एकच रूम आहे, घरात लहान बाळ आहे, ते पूजा मांडणी वगैरे ते बाळ ठेवत नाही, अशा वेळेला देवघरासमोर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालतं. पारायण करताना फक्त दिवा लावलेला असावा, धूप अगरबत्ती लावलेली असावी आणि समोर आसन घेऊन आपल्या पारायण करायचं आहे. आजूबाजूला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे, त्यावर पिवळे वस्त्र अंतरावं. त्यावर आपल्याला 7 दिवसासाठी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे आणि तो कसा ठेवायचा पाहूया. चौरंग किंवा पाट असेल, गुरुचरित्राच्या पोथीला आसन देण्यासाठी आता पूजा मांडणी केली असेल तर तो मुख्य पूजेच्या समोर चौरंग पाट आसन मांडून ठेवावा आणि त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंतरावं. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्या. गुरुचरित्राची पोथी ठेवायची. पोथीची पंचोपचारी पूजा करायची. आता पंचोपचारी पूजन म्हणजे हळदी कुंकू, गंध, अक्षता, फुले व्हायची. पोथीचं पवित्र जपायचं. रोज हळदी कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करून मगच आपण वाचन करायला सुरुवात करायचं. वाचन झाल्यानंतर वस्त्रामध्ये रोज पोथी झाकून ठेवायची. आसनावर ठेवूनच आपण वाचन करावे. हातामध्ये पोथी घेऊन वाचन करू नये. पोथी सारखी हलवायची नाही. वाचताना थोडी पोथी हलली तरी काही हरकत नाही, परंतु पोथी उचलू नका आणि अशा पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे. लक्षात घ्या. आता 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर वस्त्र अंतरायचं. पिवळे वस्त्र असेल तर अतिशय उत्तम. त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा. भिंतीला टेकून तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो तुम्ही ठेवू शकता. त्यावर स्वामींची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ठेवू शकता. एक तेलाचा दिवा तुम्हाला जर शक्य असेल तर 7 दिवसाचा जर तुम्ही अखंड लावला असेल तर अतिशय उत्तम. आणि 7 दिवसाचा अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर ते जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचन पूर्ण होईपर्यंत आपला जो दिवा आहे तर तो तेवत राहील, याची काळजी नक्की घ्यायची आहे. पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचं निरंजन लावलं तरी अतिशय उत्तम. पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्ती सुद्धा आपल्याला सुरू ठेवायची आहे. तर मित्रांनो, बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. सुरुवातीला महाराजांचं स्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळा एक माळ जप करायचा आहे. आणि त्या दिवशी जे काही आपले अध्याय आहेत ते वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे. ते अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा, ग्रंथाला नमस्कार करायचा, फोटोला नमस्कार करायचा, काहीतरी गोडाचा नैवेद्य आणि फळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आपल्याला आसन सोडायचं आणि आसन जागेवर उचलून ठेवायचं. याप्रमाणे जिथे आपण पूजा मांडणी केली असेल तिथे तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आता 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 7 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. 7 दिवस तुम्हाला घोंगडी, सतरंजी किंवा चटईवर यावर किंवा खाली फरशीवर झोपायचं आहे. तुम्हाला जर पाठीचा वगैरे त्रास होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलं असेल तर खाली झोपायचं नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही बेडवरची गादी काढून ठेवायची, त्या बेडवरती सतरंजी किंवा घोंगडी टाकायची आणि त्या बेडवर तुम्ही झोपलं तरी सुद्धा चालेल. शेवटी काय आहे ना, आपल्याला फक्त महाराजांची सेवा करायची आहे. शरीराची साथ आपल्याला हवी आहे, म्हणून आपल्या शरीराची सुद्धा आपल्याला तितकीच काळजी घ्यायची आहे. आता ज्यांना खाली बसून गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी खुर्ची आणि टेबलवर बसून 7 दिवसाचे पारायण केलं तरी सुद्धा चालतं. कारण शेवटी बघा, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला खरा भाव आपल्याला महत्त्वाचा आहे आणि सेवा करण्याची ओढ महत्त्वाची आहे. बाकी तुम्ही खाली बसताय काय तर खुर्चीवर बसतात का याचं काही विशेष महत्त्व देण्याची त्याला गरज नाही आहे. त्याच्यानंतर हे 7 दिवसाचं तुम्हाला वेस ओलांडून म्हणजे आपल्या गावाच्या बाहेरून आपल्याला जायचं नाही. या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. 7 दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना हे पूर्ण केलं तरी सुद्धा चालू शकतं. या 7 दिवसामध्ये जर तुम्हाला सुतक पडलं असेल तर मात्र ही सेवा पूर्ण करू शकत नाही. एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमच्या मित्रमंडळीकडून ही सेवा
करू शकता. ज्यांना सुतक नाही तर अशा मंडळीकडून तुम्ही राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकता, त्यांची समाप्ती करू शकता. पण हे पारायण अर्धवट सोडू नये. पण जर तुम्हाला गुरूंचीही मिळाले नाही, कोणी वाचणारही मिळालं नाही, तर तुम्हाला महाराजांची क्षमा मागा, महाराजांना प्रार्थना करा. अशी अडचण आहे आणि मग ते पारायण तसंच राहू द्या. जेव्हा तुमचं सुतक होईल त्यावेळेला ते पूर्ण करा. पूजा मांडणी वगैरे सगळं उचला, ग्रंथ बंद करून ठेवा आणि पुन्हा परत 7 दिवसाचे एक पारायण अवश्य करा. या 7 दिवसामध्ये खाण्यासंदर्भात पण तुम्हाला खूप जणांच्या शंका आहेत, खूप जणांचे प्रश्न आहेत की काय खावं आणि काय खाऊ नये. तर या 7 दिवसामध्ये काय खावं, काय खाऊ नये याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याच्याबद्दल तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जाईल. काही ना तुमच्या मनामध्ये भीती आहे की असंच खायचं असतं, या भाज्या खायच्या असतात, त्या भाज्या खायच्या नाहीत. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील. या व्हिडिओच्या लिंकखाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. बघा, त्याचा तुम्हाला खूप जास्तीत जास्त फायदा होईल. आता गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी फक्त एक वेळा तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा या संदर्भातील देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. तर नक्कीच तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे तर स्वामी महाराजांकडं तुम्ही मनोकामनासाठी तुम्ही हे पारायण कराल तर तुमची महाराजांच्या कृपेने ती तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आता हे आपल्याला उद्यापन जे आहे ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा जो दिवस आहे, त्या काही जण 7व्या दिवशीचा अध्याय वाचायचे आहे, ते तुम्हाला वाचन करून घ्यायचं आहे. आणि त्या दिवशी आपल्याला महाराजांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला स्वयंपाक आपल्याला करायचा आहे, बनवायचा आहे. त्यासोबत आपल्याला एखादा गोड पदार्थ सुद्धा आपल्याला बनवायचा आहे आणि याचा नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर त्या व्यतिरिक्त तुम्ही पुरणपोळीचा पूर्णावरणाचा स्वयंपाक सुद्धा करू शकता. महाराजांना नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम. जे काही आहे ते नैवेद्य तुम्ही बनवाल ते त्याचे नैवेद्य तुम्हाला 3 वाढवायचे आहेत. हे 3 नैवेद्य म्हणजे आपल्याला महाराजांना दाखवायचे, तिथे ग्रंथाला दाखवायचे. वाचन करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. सुरुवातीला गणपतीची आरती, त्यानंतर महाराजांची, त्यानंतर स्वामींची, तुमची कुलदैवत अशा प्रकारे तुम्हाला 5 आरत्या केल्या तरी सुद्धा चालू शकता. आणि आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलावलेलं असेल उद्यापनासाठी त्यांना तुम्हाला जेवू घालायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अन्न ग्रहण करायचं आहे. जे काही नैवेद्य आपण दाखवलेले आहेत त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे 2 नैवेद्य आहेत तर ते तुम्ही तुमच्या घरातील स्वतः प्रसाद म्हणून नैवेद्य तुम्ही खाऊ शकता. पण तुमच्या तिथे गाय मिळत नसेल तर 3 नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून आपल्या घरातच खायचे आहेत, बाहेर कोणाला द्यायचे नाही आहेत. आता तुम्हाला उद्यापनाला जर जोडपं मिळालं तर ठीक आहे, पण जर जोडपं मिळालं नाही तर शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आहे आणि शिद्याला सुद्धा हळदी कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून ते पूजन करायचं. आणि मग उद्यापनाच्या दिवशी शिदा जो आहे तो एखाद्या गरजू व्यक्तींना घरामध्ये तुम्हाला एखाद्या घरामध्ये तुम्हाला तो द्यायचा आहे, जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण त्या शिद्यामध्ये पूर्ण होईल. अशा पद्धतीने तुम्हाला तो शिदा आपल्याला द्यायचा आहे. बाकी कोणी गरीब मंडळी वगैरे नसेल तर शिदा घेण्यासाठी तर तुम्ही तुमच्या घरातल्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल किंवा कोणत्याही मंदिरामध्ये ती शिदा तुम्ही देऊ शकता. समाप्तीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे. आणि जर तुम्हाला जोडपं मिळालं तर आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी एक छान असं आसन द्यायचं आहे. त्या महिलेला आणि पुरुषाला हळदी कुंकू अक्षता लावायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू त्यांना गुरु समान आपण मानून त्यांना दोघांनाही नमस्कार करायचा. त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचे, त्यांच्यासमोर रांगोळी काढायची, त्यावर ताट व्यवस्थित वाढून सर्वांनी नमस्कार करून त्यांना जेवण आपल्याला खाऊ घालायचं आहे. आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी वगैरे भरायची असेल तर ती तुम्ही भरू शकता. मग घरातील सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. सगळ्यांची जेवण झाल्यानंतर उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पूजा मांडणी उचलायची आहे. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 तारखेला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे. जिथे पूजा मांडणी आहे तिथे दिवा लावायचा, काहीतरी गुळाचा, साखरेचा, दुधाचा नैवेद्य दाखवायचा, हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं, गंध अक्षता फूल अर्पण करायचं, धूप दीप नैवेद्य दाखवायचं. काहीतरी चूक भूल झाली असेल तर महाराजांना माफी मागायची आणि जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे. अशा पद्धतीमध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या 7 दिवसाचे पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे, पूजा मांडणी कशी करायची, काय खावं काय खाऊ नये, याचबरोबर तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे.
विटाळ पाळी आला असेल तर काय करावं, अगदी पूजा उत्तर पूजा कशी करावी ही सुद्धा तुम्हाला मी माहिती शेअर केलेली आहे. तरी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बाकी सर्व तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघितला तर तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न उद्भवणार नाही. बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की अशी कमेंट येते की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हटलं जातं. मग काय करावं, तर बघा, दत्त महाराज हे आपले गुरु आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आपल्या अशा परब्रह्माची आपले आई वडील भाऊ बहीण बंधू सखा असणाऱ्या आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी महिला काय पुरुष काय मुलं काय कोणी अगदी प्रत्येकजण आपल्या गुरुप्रती ही सेवा करू शकतात. आपलं फक्त मन पवित्र असायला हवे. गुरुप्रती आपली दृढ श्रद्धा असायला हवी. आपल्या मनात भक्ती खरी असायला हवी. जेव्हा आपल्या मनामध्ये असा विचार करतो तेव्हा असा विचार येणार सुद्धा नाही की मी पुरुष आहे, मी महिला आहे, मी करू शकते का किंवा मी करू शकत नाही. मग त्या सेवेची ओढ असायला हवी. महाराजांची ओढ आपल्या जीवनामध्ये असायला हवी. त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण गुरुचरित्र पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण करत असताना खूप अवघड नियम आहेत. हा सुद्धा एक जो भ्रम आहे तो तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण कोणतेही गुरु आणि कोणतेही देव कधीच कोणाला शिक्षा देत नाही. अहो, तुम्ही फक्त एक वेळ जर श्री स्वामी समर्थ म्हटलात तरी एकदा जरी तुम्ही त्यांची देवाची भक्ती करता, त्यांचं नाव घेतलं ना, तर अगदी व्याजासकट वेळ आल्यावर ते गुरु तुम्हाला त्यांची परतफेड करतात. त्यामुळे तुम्ही त्यांचं एक वेळा घेतलेलं नावसुद्धा ते ठेवून घेत नाहीत. ते फक्त देण्यासाठी त्यांचे हात आहेत, घेण्यासाठी नाहीत. मग ते असे गुरु देव तुम्हाला शिक्षा तरी कशाला देतील. पण हो, तुम्ही जर जाणून बुजून तुम्ही कळून सुद्धा मुद्दामून जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा तुम्हाला 1000 पटीने तुम्हाला भोगावी लागणार आहे. कारण ते तुमचे वाईट कर्म आहेत. कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे. मग अशी याची शिक्षा तुम्हाला 100% मिळणार आहे. पण देव देणार नाही, तुमचे कर्म तुम्हाला शिक्षा देणार आहेत. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. तर बघा, या सप्ताह काळामध्ये तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण सप्तशती गुरुचरित्र किंवा इतर कोणत्या सेवा महाराजांच्या करू शकता. हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.